नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. झारखंड या राज्यामध्ये सध्या विद्यार्थी आंदोलन प्रचंड पेट घेत आहे, पेटलंच आहे. तेथील जो राज्य लोकसेवा आयोग आहे त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे तिथे विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत आणि त्यात त्यांचा संताप प्रचंड आलेला आहे आणि त्या रस्त्यावरती त्यांचा संतापाचा उद्रेक व्हायला लागलेला आहे. तसे व्हिडिओज आपण गेल्या 24 तासांमध्ये बघितलेले आहेत. समाज माध्यमांवरती ते व्हिडिओज व्हायरल सुद्धा झालेले आहेत. बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया सुद्धा त्याच्यावरती यायला लागलेल्या आहेत. मग राजकीय हस्तक्षेप असे राजकीय काय पण स्पॉन्सर्ड अशा पद्धतीचे सुद्धा आरोप ते झालेले आहेत. त्याला प्रत्युत्तर सुद्धा आलेली आहेत. सगळ्याच गोष्टी सुरू आहेत. परंतु या आंदोलनानंतर आता सामान्य लोकांमध्ये काही प्रश्न उभे राहायला लागलेत. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आंदोलन का चालू आहे, त्याच्यामागचे हेतू काय आहे, त्यांना पुढे करायचंय काय. दुसरं म्हणजे जे ह्याच्या आधीच थोडे दिवस आधी जे आंदोलन झालं होतं सीजेपीचं जंतर मंतरवरचं आंदोलन आणि हे आंदोलन ह्याच्यामधला नेमका फरक काय. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता तरुणांसमोरचे जे भेडसावणारे प्रश्न आहेत त्याच्यावरती नेमकं उपाय आता तरी निघणार का, या सगळ्याच गोष्टींचा वेध आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुळकर सर. सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पहिले मला सर आम्हाला सगळ्यांना समजावून सांगा, गेल्या 24 तासांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याचे व्हिडिओज आम्ही बघितलेच आहेत, परंतु आम्हाला याबद्दल विश्लेषण समजून घ्यायचंय. नेमकं हे का झालं, काय झालं आणि त्याचे आता पडसाद काय उमटतायत. साधारणतः या झारखंड मधल्या रांचीमध्ये जे आंदोलन सुरू आहे जयपाल सिंग स्टेडियमवर, त्याला 17-18 दिवस, आजचा हा 18 दिवस आहे. 18 दिवस झालेले आहेत. साधारणतः माध्यमांनी याच्याकडे दुर्लक्षच केलं असं म्हटलं तरी हरकत नाही. ज्या प्रमाणात अभिजित दिपके यांच्या जंतर मंतरच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली होती, त्याच्या काहीच पटीने इकडे काही प्रमाणात सुद्धा इथे प्रसिद्धी मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि काल विधानसभा जी आहे झारखंडमध्ये, रांचीला जी विधानसभा आहे त्याचे दोन भाग आहेत. एक जुनी विधानसभेची बिल्डिंग आणि एक नवीन विधानसभेची बिल्डिंग. त्यातल्या जुना विधानसभेच्या बिल्डिंगवर हे सर्व जयपाल सिंग स्टेडियमवर जमलेले विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांनी आधी डिक्लेअर केलेला मोर्चा होता आणि तो मोर्चा विविध प्रकारच्या घोषणा देत तिकडे चालून गेला. 8 बॅरिकेड्स लावलेली होती आणि त्यातली पहिली बॅरिकेड जेव्हा पोहोचली त्यावेळेला देवेंद्र सिंग महातो हे ज्याचे नेते आहेत याचे, आणि ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. त्यांना तिथे स्ट्रेचरवरून आणण्यात आलं आणि आंदोलनाला मग जोर चढला. घोषणा देत पहिलं बॅरिकेड मुलांनी पार केलं आणि दुसऱ्या बॅरिकेडच्या वेळेला मात्र त्यांच्यावर सौम्य लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचे फवारे, हे सगळं जे आपण जंतर मंतरवर पाहिलं ते तिकडे केलं गेलं. अर्थात विद्यार्थ्यांनी उठून काही क्रिमिनल्स प्रमाणे, हार्डन गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांवर काही हल्ले चढवलेले नाहीत किंवा रिझर्व्ह पोलीस फोर्सवर काही त्याने हल्ले चढवलेले नाहीत. त्यामुळे प्रश्न हा साधारणतः सौम्य लाठीमार इथपर्यंतच काय म्हणू आपण ज्याला अश्रुधूर याच्यावरच मर्यादित राहिलेला आहे. तिथे जी एक घोषणा ऐकायला मिळाली, ती घोषणा मला इथे आपल्या प्रेक्षकांना सांगावीशी वाटते. अमीर का बेटा फेल होके भी पास, अमीर का बेटा फेल होके भी पास, गरीब का बेटा टॉप होकर भी उदास, गरीब का बेटा टॉप होकर भी उदास. आता आपल्याला कळलं असेल या सगळ्या आंदोलनाचं सार या घोषणेमध्ये आहे की झारखंडमध्ये एकतर उद्योगधंदे कमी आहेत, त्यामुळे सरकारी नोकरी हे अभ्युदयाचं, स्वतःच्या विकासाचं, पुढचं आयुष्य जगण्याचं एक मोठं साधन आहे. आणि अशा वेळेला तिथे जर धांदली होत असेल, त्याचे पेपर फुटत असतील किंवा पेपर फुटल्यानंतर त्याच्या रिझल्टमध्ये गडबडी होत असतील, रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा जे नापास झालेले आहेत त्यांना नोकरीचे कॉल पहिल्यांदा येतात आणि जे अत्यंत उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना कॉल सुद्धा येत नाही. म्हणून हे आंदोलन होतं. आणि जयपाल सिंग मुंडा या स्टेडियमवर हे आंदोलन चालू असताना सरकारने इकडे खूप मोठ्या प्रमाणात मोर्चावर साम दाम दंड भेद हे सगळे प्रकार वापरले. अश्रुधूर वापरला, लाठीचार्ज केला, पाण्याचे कॅनन जोरात मारण्यात आले, सर्व प्रकार केलेले आहेत. त्यामुळे सरकार हे सरकारसारखं वागलं असं आपण म्हटलं तर पोलिसांच्या नियमांप्रमाणे, रूल बुक प्रमाणे वागलं. हे मागच्या 24 तासात घडत असताना राहुल गांधी यांनी मात्र अशा प्रकारे बळाचा वापर करणं अयोग्य होतं असं स्टेटमेंट व्यक्त केलं. आणि राहुल गांधींचं स्टेटमेंट अशा करता मी सांगतोय की झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार झारखंडमध्ये आहे, हेमंत सोरेन हे त्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या सरकार बरोबर गठबंधनमध्ये जर कोण असेल तर ते काँग्रेस आहे. त्यामुळे आपल्याच सरकारच्या विरोधात राहुल गांधी यांनी स्टेटमेंट दिलं
आतापर्यंत या आंदोलनाला इतके दिवस कुठल्याच प्रकारचा पाठिंबा न दिल्याचा ठपका त्यांच्यावर जो होत होता तो दूर करण्याकरता म्हणून की काय त्यांनी अशी विधानं केली की काय असं आता समोर टीका त्यांना सामोरं जावं लागतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यातल्या 2 मागण्या 13 पैकी 2 मागण्या या मान्य करण्यात आल्या. त्यातली पहिली जी मागणी होती की लोकसेवा आयोगाची परीक्षा पुन्हा घ्या. ती परीक्षा पुन्हा घेण्याच्या संदर्भामध्ये अ, सरकारने लगेच जाहीर केले की आपण करू. पण कॉम्प्लिकेटेड केस कुठली आहे तर स्टाफ सिलेक्शन कमिशन. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या काही लाख जागांमध्ये भरती करण्यात आली. जे पास झाले, नापास झाले, मगाशी मी ते सगळं एक्सप्लेन केलं, की त्याच्यात काय प्रकारचा गोंधळ झाला, पेपर लीक झाला, कमी मार्क मिळालेल्यांना पहिल्या नोकरी मिळाल्या. त्या सगळ्यांना नोकऱ्या मिळून ते आता नोकरीला लागलेले आहेत आणि ही सगळी प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरनं झाली आहे. त्यामुळे आता जर याची पुन्हा फेर एक्झाम घ्यायची असेल, तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होईल. त्यामुळे सरकार त्याकरता तयार नाहीये. त्यामुळे 13 पैकी 11 मागण्या जरी प्रलंबित असल्या, तरी 2 मागण्या मात्र मान्य झालेल्या आहेत. दुसरी जी आहे, जी मान्य करायला सरकारला अडचण आहे आणि ती म्हणजे सीबीआयच्या इन्क्वायरीची मागणी. आता मुलं सीबीआयची इन्क्वायरी का मागतायत आणि त्याच्यावर अजूनही ठाम आणि अजूनही आंदोलन तिकडे सुरू आहे. आणि आत्ताची माझी बातमी अशी आहे की देवेंद्र सिंग महातो ज्यांना इस्पितळात ऍडमिट केलेलं आहे त्यांच्या उपोषणाचा 10वा दिवस असताना त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि त्यांना उपचार डॉक्टर शर्थीचे चालू आहेत. आता सीबीआयची मागणी सरकार मान्य का करत नाही आणि विद्यार्थी लावून का धरतायत तर सीआयडी मागणीतून आतापर्यंत अशा प्रकरणामध्ये काही हाताशी लागलं नाही. त्यामुळे सीबीआयची मागणी जर झाली तर कदाचित निष्पक्षपाती चौकशी आणि फास्ट ट्रॅक चौकशी होईल आणि लवकर आम्हाला न्याय मिळेल अशा स्वरूपाचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. परंतु सीबीआय कडे एकदा मॅटर गेलं की सीबीआय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यामुळे ते आपल्या विरोधात निकाल देईल आणि आपल्यावर ताशेरे ओढेल ही भीती हेमंत सोरेन यांना आहे. म्हणून ते ही मागणी मान्य करायला तयार नाहीत आणि या दोघांच्या मध्ये भरडला कोण जात असेल तर तो विद्यार्थी भरडला जातोय की ज्याला आता झारखंडमध्ये दुसरं कुठल्याही अभ्युदयाचं साधन उपलब्ध नाही. हे गेल्या 24 तासातले अपडेट आहेत. सो तुम्ही आता याच्यामध्ये उल्लेख केला की काही मागण्या त्यांच्या मान्य होत आहेत, काही मागण्या होतच नाहीयेत, मागण्या त्यांच्या मान्य करत सरकार करतच नाहीये. मग नेमकं कुठल्या मागण्या आता तुम्ही मला की काही मागण्यांचे तुम्ही उल्लेख केला, पण आम्हाला त्याच्यावर अजून डिटेल्स म्हणून जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत. सरकार सांगतंय की आम्ही त्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या. मी त्या एका सरकारमधल्या एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचं स्टेटमेंट सुद्धा व्हायरल होतं की आम्ही 95% मागण्या पूर्ण केलेल्या असताना सुद्धा का हे लोक सगळे विद्यार्थी आंदोलन करतात वगैरे अशा पद्धतीचे स्टेटमेंट सुद्धा व्हायरल होत आहेत सरकार पक्षाकडनं तिथल्या. पण नेमक्या मागण्या आहेत काय, त्यांचं विश्लेषण नेमकं कसं करू शकता आणि नेमकं काय होतंय त्या मागण्यांचं. एक लक्षात ठेवा त्यातली सर्वात महत्वाची जी मागणी आहे ना की जी मला असं वाटतं त्या दोघांच्या चर्चेमध्ये सर्वात जिथे गाठ येऊन थांबते ती म्हणजे 14वी लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करावी ही मागणी मान्य झाली. परंतु स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या नेमणुका झालेल्या आहेत त्या साधारणतः 2 लाख ह्याच्या वरती नेमणुका झाल्या आणि त्या नेमणुकांमधली धांदली आणि त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आता निर्माण झालाय. त्याचबरोबर याचे जे मास्टर माइंड आहेत त्या मास्टर माइंडवर कारवाई करण्यात यावी. त्याप्रमाणे अभय तिवारीला अटक करण्यात आली. अर्थात ते अभय तिवारी ही व्यक्ती 13 पब्लिक सर्व्हिस एक्झामिनेशन पास झाली. ही एवढ्या एक्झाम बसायची गरज काय होती, त्यातून त्याला काय दाखवायचं होतं आणि त्याच्याच तो ज्या कंपनीशी कनेक्टेड आहे त्याच कंपनीला परीक्षा घेण्याचं आणि रिझल्ट लावण्याचं काम आउटसोर्स का करण्यात येतं. ती कंपनी ब्लॅकलिस्टेड झालेली आहे. त्यामुळे ब्लॅकलिस्टेड कंपनीला तुम्ही हे कारवाई कशा करता तुम्ही हे पेपर लीक केले गेलेत. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी. अर्थात ती चौकशी जर झाली तर सरकारमधल्या बड्या देंडांची नावं तिकडे बाहेर येतील. त्यामुळे सरकार त्या मागणीलाही हरताळ फासताना आपल्याला दिसतंय. याचबरोबर परीक्षेच्या संदर्भामध्ये रिफॉर्मच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी त्या विद्यार्थ्यांनी मागितलेल्या आहेत. त्याला अजूनही सरकारने काही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. हर्षद मी तुम्हाला सांगतो या सगळ्याच्या मुळाशी काय माहितीये तर झारखंडमध्ये जॉब्स कमी आहेत. झारखंड हा मूलतः एक रांची वगैरे 2-4 तुम्ही मोठी शहरं सोडलीत तर झारखंड हा मूलतः ग्रामीण भाग आहे. त्या ग्रामीण भागामध्ये शेती आहे. शेती पुरेशी किफायतशीर नाही आहे. दुसरी गोष्ट ती पर्जन्यावर अवलंबून आहे. असं होत असताना पर्जन्यावर अवलंबून शेतीचं उत्पादन धड होत नाही. अशा वेळेला ग्रामीण भागामध्ये 2च पर्याय उरतात. एक तर झारखंडच्या शहरात जा आणि सरकारी नोकरी करा किंवा ग्रामीण भागामध्ये सरकारी नोकरी मिळवा. ते नाही झालं तर पुण्या मुंबईला येऊन कुठलीतरी डिलिव्हरी बॉय म्हणा किंवा कुठेतरी चौकीदार म्हणा, ओला उबेरचे ड्रायव्हर म्हणा, अशा प्रकारची कामं किंवा कुठेतरी कुक म्हणा, अशा प्रकारची कामं यांना करावी लागतात. ती सुद्धा ते करायला तयार असतात. पण असं करताना त्यांना त्यांचं गाव सोडावं लागतं. मग तो जो स्ट्रेस आहे हे सगळं दूर करण्याकरता त्यांना हे जावं. त्यामुळे याच्यावर एक सोल्युशन काढावं अशी त्यांची मागणी आहे. त्याच्याविषयी सरकार काहीच बोलताना दिसत नाहीये.
आणि ही महत्वाची मला असं वाटतं गोष्ट आहे. याच्यावर साम दाम दंडभेद, कॅनननी मारा करा, अश्रुधूर सोडा, हे पर्याय नाही आहेत. ही तात्कालिक उपाययोजना असू शकते. हे लॉंग टर्म सोल्युशन असू शकत नाही. मग याच्यामध्ये मला आपण जे प्रस्तावनेत जे 2 मुद्दे मांडले, की विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन जंतर मंतरपेक्षा वेगळं कसं? मला या 2 मुद्द्यांकडे यायचंय. पहिला प्रश्न जंतर मंतरचा, की जंतर मंतरवरती एकदम सेलिब्रिटींचा झगमगाट, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी नाम रहेगा अल्लाह का वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. परंतु अशा कुठल्याही पातळीवरती हे आंदोलन जात नाही. ह्याचं आश्चर्य आहे. पण हे कसं घडलं? हे आंदोलन कसं काय वेगळं ठरलं? वेगळं ठरतंय रादर. या दोघांमधला फरक तरी आम्हाला समजावून सांगा. एक तर पहिली गोष्ट, झारखंड मध्ये रांचीला जेव्हा आंदोलन सुरू झालं जयपाल सिंग मुंडा, तिथे विद्यार्थ्यांनी पहिलेच जाहीर केलं की आम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, तर आम्हाला जंतर मंतरवरनं प्रेरणा मिळाली. म्हणजेच आम्हाला असं वाटलं एक प्रकारे ती जी मशाल आहे ती मशाल पुढे इकडे झाली असेल, त्यामुळे जे जंतर मंतरवर पाहिलं तेच आता इकडे पाहायला मिळणार की काय, असं प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये निर्माण झालं. परंतु एक 13 ते 14 मुद्दे आहेत. तुम्हाला पटकन एकेका ओळीत मी ते मुद्दे सांगतो, मग तुम्हाला या दोन्ही आंदोलनामधला फरक कळेल. पहिली गोष्ट म्हणजे या आंदोलनात मला कुठेही रील्स, मीम्स अशा काही गोष्टी दिसल्या नाहीत, ज्या मला जंतर मंतरमध्ये प्रचंड प्रमाणात दिसत होत्या. दुसरी गोष्ट, जंतर मंतरमध्ये आंदोलनाची जी भाषा होती, ती भाषा अत्यंत अभद्र होती, बीभत्स होती. पंतप्रधानांवर, त्यांच्या आईवर अशा प्रकारची टीका टिप्पणी की जी आपण ऐकू सुद्धा शकत नाही. अर्थात त्याला पंतप्रधानांनंतर त्यांच्या एक्सवरच्या, Instagramवरच्या त्यांच्या उद्बोधनामध्ये त्यांनी माफ करून टाकलं असलं तरी जनता ते विसरू शकत नाही, अशा स्वरूपाची सगळी अभद्र टिप्पणी होती. अर्थात त्यातल्या काही जणांना उपरती झाली, त्यांनी नंतर आम्ही शेण खाल्लं होतं वगैरे असं काय काय वागणं, बोलणं केलेलं आहे, ते सगळं सोडून द्या. परंतु मुळात इकडे हे झालंच नाही. त्यामुळे तशा प्रकारचं हे आंदोलन आहे, हे आमच्या डोक्यात पहिल्यांदा रजिस्टर झालं. दुसरी गोष्ट म्हणजे की काय म्हणू आपण त्याला, देशविरोधी नारे जे म्हणतो आपण, तशा कुठल्याही प्रकारचे देशविरोधी नारे इकडे आपल्याला ऐकायला मिळाले नाही. म्हणजे आम्ही संसद उखाड देंगे किंवा अल्लाह तेरा अशा धार्मिक घोषणा ज्याला म्हणतो, तशा प्रकारच्या धार्मिक आणि देशविरोधी घोषणा इथे चालणार नाही. तशा शक्ती जर तुम्हाला दिसल्या तर ताबडतोब त्यांना दूर करा, असे स्पष्ट आदेश तिकडे वारंवार दिले जात होते. ह्याच्यात मला एकच कळलं की प्रत्येक ठिकाणची जेनजी एकच असते असं नाही. मग असा प्रश्न मनात आला की जी जेनजी आम्ही अ, जंतर मंतरला पाहिली, ती खरोखरच स्वतःच्या मनाने तिकडे आली होती का दे वर फेड, दे वर मॅन्युफॅक्चर्ड, दे वर डॉक्टर टू बिहेव सो, असा प्रश्न एक निर्माण होतोय. तिसरी गोष्ट, जंतर मंतरच्या आंदोलनात नंतर त्याच्या मागे क्रिमिनल्स घुसले आणि दिल्ली पोलिसांनी तर याचा सगळा डेटा दिला. 2800च्या वरती नावं दिली की ज्यांच्यावर बलात्कार, खून, दरोडेखोरी, मारामारी अशा सगळ्या प्रकारचे गुन्हे लागलेले होते. त्या पार्श्वभूमीवर इकडे एकही क्रिमिनल तुम्हाला दिसणार नाही. अर्थात शेवटच्या दिवशी काही ठिकाणी पोलिसांवर थोडीफार दगडफेक झाल्याची बातम्या आलेल्या आहेत. पण त्या काही फार सिरियस नोंद घेण्याजोग्या अशा काही बातम्या झारखंडवरनं आलेल्या नाहीयेत. इकडे इकडे संपूर्ण आंदोलन त्या लोकांनी हायजॅक केलं होतं आणि त्यांनी चुन के पोलिसांवर हल्ले चढवलेले होते. त्याची शेकडो दृश्य आपल्याकडे उपलब्ध आहेत. झारखंडचं आंदोलन हे काही प्रोफेशनल एज्युकेटर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भाड्याने एखादी गोष्ट करायला आपण माणसं आणतो, तसं भाड्याने आणलेल्या माणसांचं आंदोलन आहे, असं झारखंडला वाटत नव्हतं, की जो आपल्याला कायम फील जंतर मंतरवर येत होता. दुसरी गोष्ट, पोलिसांशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध रांचीमध्ये दिसत होते. इकडे तसं नव्हतं. इकडे असं होतं, की पोलिसांना कधी आपण खाऊ की गिळू की त्याला मारून टाकू, अशा प्रकारची गोष्ट होती. रांचीमध्ये वारंवार राजकीय पक्षांना दूर ठेवण्याविषयी घोषणा करण्यात येत होती. परंतु इकडे मात्र आप स्पॉन्सर्ड आहे, जंतर मंतर हे तर कळतच होतं. हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, अभिजित दिपके काय, रांका काय, दास काय, आणखीन काय, हे सगळे पूर्वाश्रमीचे कोण आहेत, तर हे आपचे कार्यकर्ते आहेत. आणि मग तिकडे आपच्या लोकांचा वावर, अरविंद केजरीवाल यांचं येणं आणि मग तिकडे जाऊन काय काय मागण्या करणं, सोनम वांगचुक यांना एज्युकेशन मिनिस्टर केल्याशिवाय आता आम्ही आंदोलन संपवणार नाही वगैरे अशा घोषणा करणं, या सगळ्यामधून आपल्याला एक संदेश मिळत होता की दिस इज पॉलिटिकली मोटिवेटेड, नॉट टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे AISF ची जी नेहा बोरा आहे, ती नेहा बोरा तिकडे आल्यानंतर तिने आपला अजेंडा चालवायला सुरुवात केली आणि आपलं राजकारण खेळायला सुरुवात केल्यानंतर तिच्या अंगावर चक्क शाईफेक झालेली आहे आणि तिला तिथून दूर केलेलं आहे. अर्थात तिने लगेच स्वतःचा दुसरा तिकडे मंच उभा केला आणि त्याच्यावर उभा राहून ती काय काय बोलायला लागली वगैरे, ते सगळं त्यातला तो नौटंकीचा भाग तुम्ही सोडून द्या. परंतु हे हेतू काय होते आणि ते हेतू काय होते हे आपल्या त्याच्यातनं समोर येणार आहे. दुसरी गोष्ट, इथे आंदोलनकर्त्यांनी जंतर मंतरला
अत्यंत अभद्र अशा स्वरूपामध्ये मीडियाला त्रास दिलेला आहे. मीडियावर इतका राग की पोलिसांना अनेक मीडिया कर्मींची डोकी फुटत असताना त्यांना वाचवण्याकरता जीवाची बाजी पणाला लावलेली होती. इकडे मात्र अशा स्वरूपाचं कुठलंही विधान आपल्याला कुठलंही कृत्य दिसलं नाही. पण इकडे उलट गोष्ट घडली. ती म्हणजे झारखंडच्या पोलिसांनी अमन चोप्रा अशा नावाचे जे आपल्यासारखे युट्यूबर आहेत, त्यांना नुसतं पकडलं नाही, त्यांच्यावर एफ-आय-आर दाखल केली. ते ब्रेकफास्ट घेत होते. तो ब्रेकफास्ट सुद्धा त्यांना घेऊ दिला नाही. त्यांना त्याच्यावरनं उठवलं. दिल्लीमध्ये असं काही घडताना आपल्याला दिसलं नाही. एक पियुष मिश्रा सोडले तर बॉलिवूडच्या कुणाही व्यक्तीने झारखंड नावाची गोष्ट आपल्या आयुष्यात अस्तित्वात असते हे सुद्धा दाखवलं नाही. याची दखल पण घेतली नाही. शबाना आझमी नाही आणि तुमचे स्वरा भास्कर नाही, नसीरुद्दीन शाह नाही, कोणी तिकडे आलं नाही. नेहमीची ती गँग जी सगळी आहे, प्रकाश राज वगैरे, त्यांनी येऊन आपल्या देशभक्तीचं बेगडी प्रदर्शन वगैरे अशा कुठल्याही गोष्टी इकडे झाल्या नाहीत. कोणी त्यांच्या बाजूने ट्विट केलं नाही. एक्सेप्ट पियुष मिश्रा एकदा आले आणि त्यांनी मात्र आपली मन की बात तिकडे सांगितली असं म्हटलं तरी आपल्याला हरकत नाही. त्यामुळे मीडियाच्या बाबतीत जर म्हणाल तर दिल्लीचे रूल्स आणि रांचीचे रूल्स मीडियामध्ये सुद्धा वेगवेगळे होते असं वाटायला लागलं. कदाचित दिल्ली आणि रांची यांच्यामधलं 1200 किलोमीटरचं अंतर त्याला कारणीभूत आहे की काय असं वाटायला लागलं होतं. दुसरी गोष्ट, कोणीही मंत्र्यांचा राजीनामा नाही मागितला. एज्युकेशन मिनिस्टर चा राजीनामा घ्या अशी मागणी नव्हती, तरी व्यवस्था सुधारा अशी मागणी होती. आणि इकडे व्यवस्था सुधारलेली आहे. रिनीट एक्झाम झाली, काउन्सिलिंग सुरू झालं, दोषींना अटक करण्यात आली, सीबीआय इन्क्वायरी लावली गेली, नंदन नीलकेणी यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्स निर्माण झाली. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मंत्र्यांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारची जी मागणी हटवादीपणाची की ज्याच्यातनं केवळ राजकीय वास येत होता, ती मागणी इथे इथे दिसत होती. इकडे सरकारने कुठेही सरकारला ते एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा द्या, हेमंत सोरेनचा राजीनामा द्या, अशा कुठल्याही गोष्टी इकडे नव्हत्या. व्यवस्था सुधारावी होती. अन्याय झाला, झारखंडमध्ये अन्याय झाला. अन्यायाची दखल नाही घेतली तरी सुद्धा मुखातून वंदे मातरमचा घोष आम्हाला ऐकू आला. तर इकडे जंतर मंतरला न्याय झाला, रिनीट झाली, काउन्सिलिंग झालं, अधिकारी हलवले, 47 एनटीएच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं. हे सगळं झाल्यावरही संसद उखाडण्याची अल्ला तेरा नाम अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. म्हणजेच एक प्रकारे एक आंदोलन हे स्पॉन्सर्ड आणि प्रोफेशनल आंदोलनकर्त्यांचं होतं आणि झारखंड मधलं आंदोलन हे प्युअरली ऑर्गॅनिक होतं. त्याला कुठल्याही प्रकारचं बाहेरचं खत पाणी आर्टिफिशियल घातलं गेलेलं नव्हतं. हा दोन्ही मधला फरक आहे. सर, तुम्ही अतिशय विस्तृतपणे या दोन्ही आंदोलनांमधला फरक सांगितला आणि त्याच्यामधली राजकीय साठमारी सुद्धा आम्हाला उलगडून सांगितली. ही राजकीय साठमारी एका बाजूला राहू दे, सगळ्या गोष्टी एका बाजूला राहू देत, सगळ्याच त्यातलं काय जो म्हणतोय तो फेकपणा काय असेल त्या सगळ्याच गोष्टी बाजूला राहू देत. पण इथे एक मूळ प्रश्नाकडे मला यायचं आहे, तो म्हणजे की विद्यार्थ्यांचे प्रश्न. हा प्रश्न जो आहे, परीक्षांमधले घोटाळे असतील, नोकऱ्यांमधला प्रॉब्लेम असेल, हे सगळ्यांनाच भेडसावत आहेत. महाराष्ट्रामध्ये पण तशी परिस्थिती आहे, पण महाराष्ट्र तुलनेने प्रगत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ती झळ अजून बसतेही नाही. कर्नाटकमध्ये पेपर फुटी प्रकरण झालेलं आहे, पंजाबमध्ये झालेलं आहे, झारखंडमधलं प्रकरण दिसतच आहे. अजून किती राज्यांमध्ये होते आपल्याला माहिती नाही. या सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना कायमच रस्त्यावर उतरावं लागणार का? हा आमच्या मनातला प्रश्न आहे. आपल्या याच्याबद्दलचं विश्लेषण काय? अतिशय योग्य तुम्ही प्रश्न विचारलाय. मला असं वाटतं दिस इज द क्रक्स या सगळ्याचं आहे. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो. 60,000 कॉन्स्टेबलची वेकन्सीज उत्तर प्रदेशामध्ये निघाल्या. 60,000 बरं का. बरं, कॉन्स्टेबल म्हणजे काही फार उच्च पदस्थ जॉब आहे अशातलाही भाग नाहीये. किती अर्ज यावेत हर्षदजी? 48 लाख. 60,000साठी 48 लाख अर्ज म्हणजे एका पोस्टसाठी तुम्ही किती अर्ज आलेत बघा. 200-200 अर्ज एका पोस्टसाठी आले. म्हणजे जे मी सतत म्हणत आलोय की वय वर्ष 15 ते वय वर्ष 25 आणि वय वर्ष 25 ते वय वर्ष 30 याच्यामधली जी अनएम्प्लॉयमेंट आहे, ती अनएम्प्लॉयमेंट आणि त्याची तीव्रता आणि त्यातल्या ग्रामीण भागातली आर्तता ही अधिक भीषण आहे. आणि तेच सगळं तुम्हाला दिसतंय कर्नाटकामध्ये, तेच सगळं तुम्हाला दिसतंय पंजाबमध्ये. पंजाबमध्ये तर त्याला सगळी किनार जी आहे ती किनार ड्रग्सची आहे. त्यामुळे पंजाबच्या तरुणाला आज काही करून पंजाब सोडायचंय. आणि नुसतं पंजाब सोडायचं नाहीये, तर त्याला परदेशीत जायचंय, त्याला कॅनडामध्ये जायचंय, त्याला अमेरिकेला जायचंय, त्याला पडेल ते काम करायची तयारी आहे. पण त्याला त्याच्या गावात राहायचं नाही. याचं कारण ड्रग्स आहे, याचं कारण विषमता आहे, याचं कारण सरकारची अनास्था आहे. कर्नाटकामध्ये पण तीच गोष्ट आपल्याला दिसते.
आणि संपूर्ण भारतामध्ये ओव्हरऑल असा प्रश्न निर्माण झालेला आहे की साधारणतः 37 कोटीचा हा जो युवा वर्ग आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची एन्झायटी आहे. आमच्या भविष्याचं काय होणार, एआय मुळे आमचे जॉब जाणार का, अशा प्रकारची गोष्ट वारंवार आल्यामुळे आणि मग त्याला मीडियामधून, मोबाईलमधून, सोशल मीडियातून होणारा जो प्रसार आहे त्या प्रसाराचा एक प्रचंड मोठा परिणाम या सगळ्यांवर होतोय. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की एक छोटीशी ठिणगी सुद्धा इथे खूप मोठी आग पसरू शकते. अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. याच्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे अ, स्वयंरोजगाराच्या संधी वाढवणे आणि रोजगाराच्या सुद्धा संधी वाढवणे. आता सरकारमध्ये ज्या जॉब्स आहेत आपल्याकडे, त्या सरकारचे अनेक जॉब्स आता वेकंट आहेत आणि तो जो वेकंट असलेले जॉब्स आहेत, ते सरकारने तातडीनं भरणं अत्यंत गरजेचं आहे. जी आता एक अनऑफिशियल फिगर आलेली आहे, ती साधारणतः 2,80,000 हे विविध राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारचे जॉब्स आता पदं भरायची राहिलेली आहेत. ती भरणं ही आत्ताची सर्वात मोठी जबाबदारी असेल. मग विविध प्रकारची राज्य सरकार हे का करत नाही असं तुम्हाला वाटेल? तर याचं कारण आहे वेलफेअरवर जे पैसे खर्च होत आहेत. सामाजिक अशा स्वरूपाच्या न्याय याच्याकरता हे फुकट द्या, ते फुकट द्या, याच्याकरता जे पैसे खर्च होत आहेत, ते पैसे त्या तसे देण्याच्या ऐवजी त्याच व्यक्तींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी, कपॅसिटी बिल्डिंगसाठी, अपॉर्च्युनिटी क्रिएशनसाठी, शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी जर खर्च झाले, तर ते स्वयंरोजगारीत होतील, ते रोजगारीत होतील आणि असं केल्यानंतर ते स्वाभिमानी देखील बनतील. परंतु आपल्याकडे निवडणुका जिंकण्याकरता प्रत्येक राज्यात, मी काही एका राज्याला दोषी धरत नाहीये. याची सगळ्याची सुरुवात कोणी केली असेल तर ती आपने केलेली आहे आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे एखाद्याला सरकारची मदत हा वेगळा भाग आहे आणि रेवडी आणि फ्रीबीज जे आहेत ना, तो दुसरा भाग आहे. त्यामुळे आम्ही वीज फुकट देऊ, आम्ही हे फुकट देऊ, आम्ही ते फुकट देऊ. आता मी तुम्हाला सांगतो की कोणी 5 किलो तांदूळ दिले, दुसरा म्हणतो 5 किलो गहू दिले. पण एक म्हणतो 5 किलो तेल दिलं, तो म्हणतो मी तुम्हाला 3 महिन्याचा गॅस दिला. आता फक्त घरी पोळ्या करायला आम्ही मजूर पाठवतोय एवढंच ऐकायचं बाकी राहिलंय. इतक्या प्रकारची आयडिया आपण लोकांना बनवतोय. त्याच्याऐवजी जर लोकांना आपण छोटे-छोटे रोजगाराला प्रवृत्त केलं, मला असं वाटतं की तिथे खरी भारताची प्रगती होणार आहे आणि जी काही $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे, त्याच्याकरता पण ते कॉन्ट्रिब्यूट होतील. अन्यथा ही विषमता वाढत जाऊन त्याचा स्फोट व्हायची चिन्ह मला दिसतायत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारनी या संदर्भात पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. सर, झारखंडच्या निमित्ताने अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केली. हे झारखंडचं आंदोलनाचं पुढे काय होईल याच्यावरती आपण सगळेच जण लक्ष ठेवून आणि तसं वारंवार आपण विश्लेषण पण करणारच आहोत. पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि अतिशय महत्वाच्या विषयांवरती आम्हाला संबोधित केलं, याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. जंतर मंतर असो किंवा झारखंडमधलं जे जयपाल सिंग स्टेडियमवरचे जमलेले विद्यार्थी असो, या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जी अनेक राजकीय प्रश्न आहेतच, राजकीय पक्षांचं पाठबळ आहे कुठे नाहीये अशा पद्धतीचे प्रश्न आहेतच, की ते विद्यार्थी कशा पद्धतीने व्यक्त होत आहेत, ते बरोबर की चूक हाही मुद्दा आहे. या सगळ्यावरती प्रत्येकाची मतमतांतर असतीलच, पण या सगळ्याच्या मुळाशी जी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जी तीव्रता आहे ती अजिबात लपलेली नाही. ही तीव्रता आता तरी या सरकारांपर्यंत पोहोचेल, सगळ्या राजकीय पक्षांपर्यंत पोहोचेल आणि आता ते झोपेतनं जागे होऊन खरोखरच या विद्यार्थ्यांसाठी कधी काम करतील अशी आशा याबद्दल बाळगूया. आता प्रत्येक राज्यामध्ये अशी आपल्याला आंदोलन होताना दिसतील आणि ते आपल्या देशासाठी अतिशय गंभीर ठरेल. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करायचा प्रयत्न केला. या मुलाखतीतून आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.